वेलकम. शक्तिपातानंतर ऍक्टिव्हेशनच्या या क्लासमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण अन्नपणाला चार्ज करणं, तुम्हाला जी लेव्हल वनची ऊर्जा तुम्ही ग्रहण केलेली आहे, ती लेव्हल वनची ऊर्जाचा अनुभव आपण घेणार आहे. आज तुमच्या स्पर्शाने तुमचा जो काही पेन आहे, वेदना आहेत, त्या कमी होताना आपण बघणार आहे. तुमचा सगळा पेन शरीरावरचा कमी होईल आज तुमच्या स्पर्शाने. आपण हा अनुभव देखील आज घेणार आहे. तर सगळ्यांनी ज्यांनी आज शक्तिपात ग्रहण केला त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही आज रेखीचं एक दिव्य चॅनल बनलेले आहे आणि इथून पुढे तुम्ही या स्पर्श चिकित्सेचा उपयोग स्वतःच इतरांसाठी करू शकणार आहे. पण लक्षात असू द्या, रेखी कुठलंही मॅजिक नाही आहे. ही एक दिव्य एनर्जी आहे. हिच्यावर विश्वास ठेवून काम केलं तर रिझल्ट येतात. आणि रेकीच्या लेव्हल वन मध्ये आपली ऊर्जा ही 10% असते. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40% होत असते. आणि रेकीच्या मास्टर लेवलमध्ये ही ऊर्जा 100% होत असते. तर आपण जे काही रिझल्ट इथे सांगत असतो ते जनरली मास्टर हिलर्सनी च्या प्रॅक्टिस मधनं आलेले असतात. तर लेव्हल वन मध्ये अगदी 100% रिझल्ट मिळत नाही. रिझल्ट मिळायला थोडा उशीर लागतो. ही मानसिकता कन्फर्म असणं गरजेचं आहे. चला तर मग आता रेकीला कॉल करूया. रेकीला कॉल करणं म्हणजे काय? तर आपण रेकीला प्रार्थना करणं. सोप्या सोप्या याचं थँक्स टू मी, थँक्स टू रेकी असं आपण म्हणू शकतो. सगळ्यात सोपी पद्धत. पण जर योग्यरित्या प्रार्थना करायची असेल तर माझ्यासोबत ही प्रार्थना करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करावी. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही झाली आपली प्रार्थना. परत एकदा प्रार्थना सांगते ज्यांना कळलं नसेल. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार ही प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. हात असे अनंत डोळे बंद करा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून ही ऊर्जा थर्ड आय चक्रात प्रवेश करत आहे. थर्ड आय चक्रामधनं थ्रोट चक्र, थ्रोट चक्रामधनं हृदय चक्र, हृदय चक्रामधनं मणिपूर चक्र, मणिपूर चक्रामधनं स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्रामधनं रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करून ही दिव्य रेखी ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन मधनं प्रवाहित होत आहे. प्रत्येक सेल मधून प्रवाहित होऊन तुमच्या हातांमध्ये येत आहे. तुमच्या हातांमध्ये येत आहे. दोन्ही तळ हातांमध्ये या दिव्य रेखी ऊर्जांचा फ्लो हळूवार उपस्थित होतो आहे. या फ्लो मध्ये कुणाला थंड, कुणाला गरम, कुणाला राऊंड फिरणारी ऊर्जा तुमच्या हातांमध्ये जाणवू शकते. कुणाला थंड, कुणाला गरम, कुणाला राऊंड फिरणारी ऊर्जा तुमच्या हातांमध्ये जाणवू शकते. आता आपण या ऊर्जांसोबत आपला ऍक्टिव्हेशन प्रोसेस कंप्लीट करणार आहोत. दोन्ही हात रब करा. डावा हात खाली, उजवा हात वर आणि चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा क्लॉकवाईज. हाताचा कप शेप राहणार आहे. 21 वेळा अंदाजे करायचंय, मोजत बसू नका. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज म्हणजे हाताची ऊर्जा चार्ज होते आहे, वाढत आहे. हील म्हणजे उपचारक ऊर्जा तुमच्या हातांमधून प्रवाहित होत आहे आणि तुम्हाला दिव्य रेखेचं प्रोटेक्शन मिळत आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
charge, heal and protect my Palm chakra. 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 त्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर, किंवा तुम्ही जोही हात खाली घेतला होता तो वर घ्यायचा आहे आणि चार्ज, हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. सेम प्रोसेस कंप्लीट करायची आहे, कारण रेकीच्या ऊर्जा आपल्या पाम चक्रातून फिरत असतात, हील होत असतात. म्हणून आपल्याला पहिले आपण पाम चक्रांना ऍक्टिव्हेट करतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. Charge, heal and protect my Palm chakra. 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 डाव्या हाताची मूठ बांधायची आहे, हात मांडीवर ठेवायचा आहे आणि आता इथे आपल्या 7 चक्रांवर ऍक्टिव्हेशन करायचं आहे. चार्ज, heal and protect my 7 chakra. Charge, 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 heal and protect my 7 chakra. आता बघा, प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे आणि म्हणून आपल्या नाभीमध्ये असंख्य सेंटर्स आहेत जे आपल्याला ऊर्जा प्रदान करत आहे. आणि म्हणून हात मुठ्ठी बांधलेलाच असेल, उजव्या हाताने नाभीच्या समोर आपल्याला हात फिरवायचा, टच करायचा नाही. या चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. या पद्धतीने आपल्याला नाभी चक्रावर ऍक्टिव्हेशन करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. Charge, heal and protect my Nabhi chakra. 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 आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर या पद्धतीने ठेवायचे आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura.
charge, heal and protect my body and aura, 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 charge, heal and protect my body and aura. दोन्ही हात रब करायचे आहेत. आता बघा, एक एनर्जी बॉल तयार करायचा आपल्याला. हात जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. बघा, हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल तुम्हाला. काहीतरी आकर्षण जाणवेल. जाणवत आहे? हम दाखवून द्या. इफ यू आर फिलिंग दॅट एनर्जी. एक मॅग्नेटिक ऊर्जा तुम्हाला जाणवणार आहे. ओके, ग्रेट. आता ही जी ऊर्जा तुम्हाला जाणवलेली आहे, सगळ्यात पहिले आपण या ऊर्जांना असा हात ठेवून क्राऊन चक्रावर घ्यायचा आहे. डोळे हलके बंद करा आणि ही ऊर्जा सहजतेने तुमचं संपूर्ण शरीराला व्याप्त करत आहे. क्राऊन चक्रापासून रोट चक्रापर्यंत, डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत ही ऊर्जा आपल्याला ऍक्टिव्हेट करत आहे. प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये ही ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. आणि आता दोन्ही हात एकदा रब करून तुमच्या शरीरावर जिथेही कुठे पेन असेल, वेदना असतील, तिथे फक्त हात ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत अनुभव घ्या. जर जिथेही दुखत असेल, जसं इकडे दुखत आहे, असा हलका हात, हस्तस्पर्श हलका ठेवायचा आहे. मी सांगते म्हणून इथे नाही, जिथे त्रास असेल तिथे ठेवायचा हात. मी फक्त इथे दिसतं जसं हृदयाला त्रास आहे, तुम्ही इथे ठेवू शकता. तर गळ्याला दुखताय, इथे ठेवू शकता. तर जिथे आत्ता तुमचं दुखत आहे तिथे तुम्ही हात ठेवा. मला कॉपी नका करू. जिथे तुमचं दुखत आहे तिथे दोन्ही हात रब करून थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणून तिथे हात ठेवा. म्हणजे हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत येणाऱ्या ऊर्जा तुम्ही अनुभवू शकाल. या ऊर्जा आपल्या हातातून प्रवाहित होत असताना कुणाला थंड, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा अनुभवायला येईल. दोन्ही हात रब करून फक्त तिथे हात ठेवा जिथे तुम्हाला पेन आहे, त्रास आहे, वेदना आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत फक्त हात ठेवायचा आहे. अनुभव करा दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा
प्रथमतः आपण एक्सपिरियन्स करतो आहे, प्रत्येक व्यक्तीच्या संवेदना या वेगवेगळ्या असतील, सारख्या संवेदना नसतील. अनुभव करा. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड फिरणारी ऊर्जा जाणवेल, हलका हस्तस्पर्श, अँड फील द एनर्जी. रेकी प्रवाहित होण्याचा वेळ आपण ठरवू शकत नाही. हा प्रत्येकाच्या दुखण्यानुसार, वेदनांनुसार वेगवेगळा असतो. प्रत्येकच हात रब करायचा नाही आहे शीतल मॅडम. एकदा रब करून एका बॉडी पार्टवर ठेवायचं आहे आणि तिथे जोपर्यंत संवेदना सुरू राहतात, जोपर्यंत वेदना आहे, तोपर्यंत तो अनुभव घ्यायचा आहे. संवेदना नॉर्मल झाल्यानंतर रेकीला थँक्यू म्हणायचं आहे आणि परत यायचं आहे. हा वेळ कुणाला 3 मिनिटं, कुणाला 5 मिनिटं, कुणाला 10 मिनिटं की 15 मिनिटं, हा वेळ मात्र रेकी स्वतः ठरवत असते. संवेदनांचा वेळ आपण स्वतः ठरवू शकत नाही. ज्यांनी संवेदना अनुभवल्या, स्वतःचा त्रास किती कमी झाला, थोडा अनुभव करा. कुणाचा त्रास कमी झाला सांगा बरं जरा. एवढा होता एवढा कमी झाला. हर्षदा कासकर मॅडम, अनम्यूट करा. गुड मॉर्निंग मॅम. थँक्यू. ॲक्च्युली मी पडल्यामुळे इकडे पेन आहे. मीन्स प्लास्टर होता इकडे, पण आता तो मध्ये मध्ये दुखतो. आणि म्हणजे मी तेव्हा पण हिलिंग केले, म्हणजे हे मला सगळं माहिती नव्हतं प्रोसेस, बट स्टील पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन अफर्मेशन देऊन मी हील करायचे. आणि आता जेव्हा मी केलं तेव्हा कम्प्लिटली असं रिलॅक्स बोलतो ना, जसा माझा लेफ्ट हँड एकदम रिलॅक्स मध्ये मी मूव्ह करू शकते, तसा हा पण एकदम रिलॅक्स झालेला आहे. ग्रेट, खूप छान. थँक्यू. अभिनंदन. ही प्रॅक्टिस आता रोज करू शकता तुम्ही. ओके. शीतल नाईक मॅडम, माईक. माईक माईक ऑन करा मॅडम. माईक नाही झालं तुमचं. माईक. नाही, तुमचा माईक ऑन नाही होत आहे. श्रद्धा मॅडम, अनम्यूट करा तोपर्यंत. नमस्कार मॅडम. हा बोला. आपला जेव्हा शक्तिपात सुरू होता, त्यावेळेस मला डोक्याच्या इथे मागच्या बाजूला डाव्या बाजूला पेन्स होत आहेत जवळजवळ 10-15 वर्षापासून. तर तिथं मला खूप साऱ्या वेव्ह जाणवल्या की तिथं हील होत आहे असं प्रकारचं संवेदना जाणवल्या मला. आणि जेव्हा आपण ऍक्टिव्हेशन केलं आणि तिथे जेव्हा एनर्जी तुम्ही हात ठेवला, अ, आपले पाम ही हे करून ऍक्टिव्ह करून, तर त्यावेळेस तिथे सुद्धा मला त्या वेव्ह जाणवल्या. आणि आता या क्षणाला तिथलचं पेन्स पूर्ण थांबलेले आहेत. ग्रेट, अभिनंदन. खूप धन्यवाद मॅडम. खूप छान, थँक्यू. शिल शीतल नाईक, एकदा अनम्यूट करून बघा, नाही तर पुढे जाऊ आपण. माईकचं साईन असेल तिथे क्लिक करा ना. मॅडमचा माईक नाही होत आहे ऑन. चला ठीक आहे, नंतर बघू मॅडम तुमचा माईक ऑन झाल्यास. तर आता आपण काय केलं, सेल्फ हिलिंग केलं. याच पद्धतीने तुम्हाला कुठेही कधीही दुखलं, रेकीला प्रार्थना करायची, दोन्ही हात रब करायचे आणि त्या जागेवर जिथे तुमचं दुखत आहे तिथला लोकल बॉडी पार्ट, औरा क्लिन्झिंगचा तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे. त्या पद्धतीने लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग करून तिथे हात ठेवून नंतर संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. क्लिअर? ही तुमची ट्रीटमेंटची प्रोसेस राहील, स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण. फक्त इतरांसाठी रेकी देताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की त्या समोरच्या व्यक्तीचं आभार. ठीक आहे.
मंत्र काहीच नाही हो, प्रार्थना आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत ही प्रार्थना म्हणून आपल्याला हिलिंग करायचं आहे. दुसऱ्यांना जर देत असाल तुम्ही, तर जसं माझ्या मुलाला देत असेल तर मी माझ्या मुलाची आभारी आहे, माझ्या हस्बंडला देत हस्बंडची आभारी आहे, आईला देत असेल मी आईची आभारी आहे. या पद्धतीने आपल्याला समोरच्या व्यक्तीचं नाव घ्यावं लागतं. ठीक आहे. सो आता एक्सायटेड पाण्याची आणि मिठाची चव चेक करायला रेडी आहात? करायचं प्रॅक्टिकल आता. ओके ग्रेट. थोडस, अगदी थोडस मीठ घेऊन घ्या एखाद्या वाटीमध्ये. आणि त्या मिठाची नॉर्मल चव टेस्ट करा. असं. आणि चूळ भरून घ्या. नॉर्मल टेस्ट यासाठी की आपल्याला मिठाची चव कळली पाहिजे. ठीक आहे. चूळ भरून घ्या, ती चव नसायला पाहिजे आपल्या जिभेवर. ओके. नॉर्मल मिठाची चव सगळ्यांनी बघितली? बघितली का सगळ्यांनी नॉर्मल मिठाची चव? ओके ग्रेट. सो आता त्या मिठाच्या वाटीला हातात घ्या आणि थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू धिस सॉल्ट, या मिठाची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, या मिठाची आभारी आहे, असं प्रार्थना करा. आणि त्या मिठाला असा हात ठेवा त्याच्यावर. त्या मिठावर असा हात ठेवा आणि त्याला म्हणा की तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झाला. पूर्ण श्रद्धेने म्हणा, प्रॅक्टिकल केल्याने होणार आहे. मला बघितल्याने कोणालाच काही समजणार नाही. प्रॅक्टिकल करा. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि तो टेस्टलेस झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आणि आता त्या मिठाची चव घ्या. काय फरक पडलाय तो सांगा. कोणाकोणाचं मीठ मघापेक्षा त्याचा खारटपणा कमी झालेला आहे? प्रीती मॅडम, अनम्यूट करा. प्रीती बोरे मॅडम, हा बोला. हा, थोडा थोडा कमी वाटतोय खारटपणा. काय वाटतं? तुम्ही फक्त शब्दांनी मिठाला म्हटलं की तुझा खारटपणा कमी झालाय आणि त्याचा खारटपणा कमी झाला म्हणजे तुमची पॉवर किती वाढली? थोडा कमी झाला वाटतो, पूर्ण नाही. पूर्ण नाही होणार ना, कारण हा 10%च एनर्जी हा, आपली थोडा घेतली. कमी झालाय. ओके. हम्म. चला ग्रेट. पण कसं वाटतंय की तुमच्या शब्दांनी त्या निर्जीव मिठाचा खारटपणा कमी झाला
आणि तो तुम्ही कमी केला, याच्याबद्दल काय वाटतंय? ग्रेट अनुभव आहे. ऊर्जा जाणवते असं, की काहीतरी आपण करू शकतो बा. हीलिंग पॉवर आपल्यात येत आहे आणि ती ब्रह्मांडातून आपल्याला येत आहे, ती आपल्याला स्टोअर करायची आहे आणि ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे बा. येस, ग्रेट. थँक्यू. ऋग्वेदा. ह्याचा 40% कमी झालाय, कारण की जास्त नाही झाला. पण मी जेव्हा पहिल्यांदा टेस्ट केलं होतं त्याच्यापेक्षा झालाय थोडा. काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये आपण ही प्रक्रिया केली. याला अजून डीप लेवलमध्ये नेण्यासाठी साधना करावी लागते. ठीक आहे, आज आपण इन्स्टंट प्रॅक्टिस करतोय, तरी फक्त शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होऊ शकतो. याबद्दल काय वाटतं? कसं काय झालं वाटतंय. म्हणजे यू हॅव द पॉवर, आणि या पॉवरला आता आपल्याला पॉझिटिव्ह साठी यूज करायचं. ओके, ग्रेट. संजय अँड स्मिता, अनम्यूट करा सर. मीठ जास्त खारट लागलं मॅडम. जास्त खारट लागला पहिल्यापेक्षा जास्त खारट लागला. तर इंटेन्शन बरोबर होतं का ते चेक करा फक्त. ठीक आहे, ठीक. परत एकदा प्रॅक्टिस करा. जमेल, प्रत्येकाला जमतं हे. ओके, आणखी बाकी सगळ्यांना गजानन सर जाणवलं की नाही जाणवलं? अनम्यूट करा, माईक माईक ऑन करा सर. फरक जाणवतो. ओके, ग्रेट. अजून बाकीच्यांना? कमी झाला खारटपणा. ओके, एक लक्षात घ्या, जस्ट आपण अट्युनमेंट घेतला आणि ही प्रोसेस केली. आता 21 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये ही एनर्जी आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट होणार आहे आणि परफेक्टली आपण 10% ऊर्जांचा अनुभव आपल्या जीवनात करू शकणार आहे. तर आता आपण पाण्याची चव बदलायची. ठीक आहे, पाण्याला मंदिरातल्या तीर्थाचा चव द्यायची आहे. ठीक आहे, तर या पाण्याला जस्ट एक सिप घेऊन याची टेस्ट एक्सपिरियन्स करा की कसं आहे. ठीक आहे, एक नॉर्मल वॉटरचं तुम्हाला जे काही टेस्ट येईल ते तुम्ही एक्सपिरियन्स करा, आणि नंतर या पाण्याला हातात घेऊन थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि आता या पाण्यावर असा 21 वेळा हात फिरवा आणि म्हणायचं, हे पाणी अगदी पवित्र झालेलं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे पाणी अगदी पवित्र झालेलं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली 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 आहे. हे पाणी अत्यंत पवित्र आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे पाणी अत्यंत पवित्र झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. मंदिरातील तीर्थाची चव या पाण्याला आलेली आहे. मंदिरातील तीर्थाची गोडी 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 या पाण्याला आलेली आहे. हे ईश्वर ऐसा हे हो, हे ईश्वर ऐसा हे हो, हे ईश्वर ऐसा हे हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता पाणी पिऊन बघा.
सो कुणाकुणाच्या पाण्याची टेस्ट बदलली? रेज युअर हँड. श्रद्धा मॅडम बोला, काय झालं? अगोदर पाण्याची चव नॉर्मल होती, पण जेव्हा आपण आता इन्स्ट्रक्शन दिल्या आणि नंतर पाण्याची चव टेस्ट केली, तर ती मधुर वाटत होती. म्हणजे आपण शहाळ्यातलं पाणी कसं पितो त्या पद्धतीने थोडीशी चव जाणवली. चला, ग्रेट, छान. काय वाटतंय की तुमच्या शब्दांनी तुम्ही पाण्याची चव बदलवू शकता, मग जीवनात मध्ये आनंदाची चव कशी नाही येणार? नाही, नक्कीच कॉन्फिडन्स वाटतोय की माझे स्वतःचे आरोग्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की बरे होतील. येस, ग्रेट. थँक्यू. मॅडम, एक शंका विचारायची हा, होती. बोला. बीपीची गोळी म्हणा किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी किंवा शुगर या गोळ्या बंद होऊ शकतील का? मॅडम, आपल्याकडे खूप रिझल्ट आहे असे. पोस्ट स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे, डॉक्टरांच्या घरचा ॲटोमिन डिसऑर्डर ठीक झालेला आहे. हे तर ओके. सगळे डिसऑर्डर आहेत, डिसीज आहेच नाही. बीपी, शुगर, थायरॉइड तर आरामात ठीक होतात. लाईफस्टाईलवर वर्क थोडं केलं की आरामात होऊन जातं. ओके मॅडम, थँक्यू. ओके. सालगर मॅडम, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. हा बोला. काय वाटलं, पाण्याची चव बदलली का? हो हो, बदलली. ओके, काय फरक थोड झाला पाण्यामध्ये? थोडस पाणी आपण शहाळ्याचं पाणी पितो तसं जाणवलं. ग्रेट, छान. हा. राखी मॅडम, हो मॅडम, बदलली. काय चेंज झालं पाण्यामध्ये? थोडा गोडवा आला पाण्यात. इज ग्रेट. आणि बघा, किती मिनिटं आपण, 1-2 मिनिटं पण ही प्रॅक्टिस केली नाही तरी हो. पाण्याच्या चवमध्ये तुम्ही फरक आणू शकता. जर नियमित प्रॅक्टिस केली तर बघा, आपण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो. आणि सगळ्यात पहिले लेव्हल 1 तर स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे, यात आपण स्वतःला आनंदी करू शकतो. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. ग्रेट. सो या पद्धतीने आपण पाण्याची, अन्नाची चव बदलू शकतो. तर आता आजपासनं तुम्हाला पाण्याचे कसं करायचं, आता आपण स्वतःसाठी प्रॅक्टिस केलं, पण हे आपल्याला आपल्या अं, घरच्या लोकांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला हे जर प्रॅक्टिस करायची आहे, तर कशी करायची? तर घरामध्ये आजकाल फिल्टर असतं पाण्यासाठी, बरोबर की नाही? आणि पाणी स्टोअर केलं जात नाही. आधीच्या काळात हंड्यांमध्ये, बरण्यांमध्ये पाणी स्टोअर केलं जायचं. तर आता जिथूनही तुम्ही पाणी पित असाल, मे बी तो माठ असेल किंवा फिल्टरमधनं पाणी काढून तुम्ही माठात टाकत असाल, तर डिरेक्टली फिल्टरच्या समोर उभं राहायचं. पायामध्ये रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना पायामध्ये सॉक्स, स्लीपर, चप्पल काही चालते. विदाऊट फ्लो, म्हणजे डिरेक्टली फ्लोअर टच आपण नसायला पाहिजे रेकीची प्रॅक्टिस करताना, एवढी काळजी घ्यायची आहे. सॉक्स, चप्पल, स्लीपर त्याचं काहीच बंधन नाही आहे. ते तुम्ही दोन्ही हात रब केले, थँक्स टू रेकी, थँक्स टू मी, आणि पाण्याचा आभार म्हणून तुम्ही दोन्ही हात असे पाण्याच्या तिथे ठेवले आणि म्हटलं की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो, हे 3 वेळा म्हणायचं आहे. असं तुमचं पाणी चार्ज होऊन जाईल. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती म्हणाल तुमच्या घरच्या पाण्याला काहीतरी वेगळी चव आहे. आणि आपण ही अफर्मेशन युनिव्हर्सल देतो की प्रत्येक व्यक्ती जो तुमच्या घरातलं पाणी पिईल त्याला हे आपण अनुभव आपोआप येईल की तुमच्या घरातलं पाणी हळू, आणि जर या पॉझिटिव्ह ऊर्जांनी पिलेलं पाणी प्रत्येक व्यक्ती जेव्हा पिणार, तर आपोआप त्याची इंटरनल प्युरिफिकेशन होऊन त्याच्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, हे झालं पाण्याचं. याच पद्धतीने आपण अन्नाला पण चार्ज करू शकतो. आता अन्नाला रोज सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट बनवा, लंच बनवा किंवा डिनर बनवा, 2 मिनिटं सगळं जेव्हा अन्न शिजतं आणि वाढण्याच्या आधी, सर्व करण्याच्या आधी, तिथे तुम्ही याच पद्धतीने सगळ्या अन्नाचा आभार, स्वतःचा आभार, दिव्य रेखीचा आभार, आणि सगळे भांडे जेव्हा ठेवलेले आहे वाढण्याच्या आधी, तर तिथे असे हात ठेवून म्हणायचं आहे, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य,
ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. एवढी प्रार्थना करून तुमच्या घरातलं अन्न चार्ज करून बघा. हळूहळू घरातलं वातावरण बदलेल, घरातल्या व्यक्तींचे स्वभाव बदलतील. कारण अफर्मेशन काय द्यायचं आपण? प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. आणि हे अफर्मेशन पूर्ण श्रद्धेने द्या. जेव्हा म्हणतात ना की एखाद्या गोष्टीला तुम्ही मनापासून इच्छिता, चिंतन करता, तर संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आणत असते. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, आरोग्य आणि ऐश्वर्यासाठी आपल्याला ही सुंदर प्रार्थना पाण्यासाठी आणि अन्नासाठी करून बघा. तुमच्या घरामधलं वातावरण सकारात्मकतेकडे बदलेल. आपोआप मुलांची चिडचिड कमी होईल. आपोआप घरच्या व्यक्ती जे राग करत असतील, रागा करत असतील, त्याचा राग शांत होईल आणि वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंद होईल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. भेटूया. आजचा आपला हा डे 7 होता. उद्या आपला डे 8 राहील. याच ऊर्जांसोबत आपण उद्याच्या सेशन मध्ये भेटूया आपल्या संध्याकाळच्या टायमिंग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.